कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभि, मला माहितीये तुम्ही आता मला काय सांगणार आहे। हेच ना की झालेलं सगळं विसर आणि नव्याने सुरुवात कर। पण आज जे झालंय ना, तर त्यानंतर पुन्हा एकदा मीटिंगला किंवा ऑडिशनला जायची हिम्मत नाहीये माझ्यात। प्लीज मला समजून घ्या। मीरा, मला कळतंय, तुला काय फील होत आहे। पण एक सांगू, असं करून ना तू त्या नालायक माणसाला जिंकवतेस। त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याची मदत करतेस तू। बरं, मला एक सांग, ही काय तुझी पहिली ऑडिशन होती आयुष्यातली? तुला याआधी कधी असा अनुभव आलाय? नाही। याचा अर्थ हा की इंडस्ट्रीमध्ये जशी वाईट लोक असतात, कशीच चांगली लोक असतात, राईट? म्हणजे आपण सगळे चांगले एक्सपिरियन्सेस लक्षात ठेवायचे आणि वाईट एक्सपिरियन्सेस विसरून जायचे। आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर चांगल्या वाईट गोष्टी दोन्ही आपल्याला फेस करता यायला हव्यात लीला। मला खूप भीती वाटतेय। परत असं काही घडलं तर जाऊ दे ना, त्यापेक्षा नकोच ऍक्टिंग वगैरे काही। लीला, मला सांग, ऍक्सिडेंटच्या भीतीने आपण रस्त्यावर चालणं सोडतो का? हे बघ, फ्युचरमध्ये काय होणार आहे आपल्याला कोणालाच कळत नसतं, पण जे काय होणार आहे ते तू एकट्याने फेस करू शकशील तेवढं स्वतःला स्ट्रॉंग बनव लीला। तिला स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनव की कोणी तुला हात लावायचं तर दूरच, तुझ्याबद्दल वाईट विचार करण्याआधी तो 100 वेळा विचार करेल। अरे लीला, माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट, अन्याय करणारा जितका गुन्हेगार असतो तितकाच सहन करणाराही गुन्हेगार असतो। दुसरी गोष्ट, समोरचा चुकला म्हणून स्वतःला शिक्षा करून घेणं ते चुकीचं आहे। आणि तिसरी गोष्ट, ते तर तुला कळली असेलच, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।